सबसेट कशाला म्हणतात. ओके, समजा माझ्याकडे दोन सेट आहेत. कोणते? म्हणजेच काय की सेट एक्स आणि परत नंतर सेट वाय. ओके, आता यामध्ये जर विचार करायला गेलो तर बघा, सेट ऑफ ऑल स्टुडंट इन युअर स्कूल, म्हणजेच काय की नॉर्मली जे काय सेट ऑफ ऑल स्टुडंट इन युअर स्कूलचा जर विचार केला तर या ठिकाणी सेट एक्स हा काय आहे, त्या ठिकाणी सेट ऑफ ऑल स्टुडंट इन युअर स्कूल, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा काय आहे, संच आहे. आणि परत नंतर या ठिकाणी वाय काय आहे, सेट ऑफ ऑल स्टुडंट इन युअर क्लास. आता क्लास आणि स्कूल म्हणजे याच्यामध्ये फरक आहे. स्कूलमध्ये सगळे विद्यार्थी येतात आणि एका क्लासचे विद्यार्थी त्या स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये पण असणार आहेत. म्हणजेच याच्यावरून आपण काय सांगू शकतो, वी नोट दॅट ओके एव्हरी इलेमेंट ऑफ वाय, म्हणजेच काय की नॉर्मली जो काय आता वाय सेट कोणाचा हे म्हणजेच काय की सेट ऑफ युनिवर्स क्लास, म्हणजेच काय की क्लासमधले विद्यार्थी आहेत तर ते कशामध्ये येतात, त्या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये पण येतात. म्हणून वी नोट दॅट द एव्हरी इलेमेंट ऑफ वाय इज ऑल्सो अन इलेमेंट ऑफ एक्स, म्हणजेच काय की नॉर्मली वायमध्ये जे काही इलेमेंट आहेत तेच इलेमेंट कोणाचे त्या ठिकाणी एक्सचे आहेत. कारण की या ठिकाणी वाय जो सेट आहे तो कशाचा आहे, स्टुडंटचा आहे. कोणते स्टुडंट? तुमच्या क्लासमधले. आणि परत नंतर ते शाळेचे पण स्टुडंट आहेत म्हणून ते काय होणार आहे, त्या ठिकाणी वाय हा सेट एक्समध्ये पण आपल्याला पाहायला भेटतो. म्हणून काय सांगू शकतो त्या ठिकाणी आपण, बघा, वी से दॅट वाय इज अ सबसेट ऑफ एक्स, त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो, वाय हा एक्सचा काय आहे, सबसेट आहे. ओके, मग बघा आता द फॅक्ट वाय इज अ सबसेट ऑफ एक्स बघा इज एक्सप्रेस इन सिम्बॉल. आता हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कसं सांगता येईल आपल्याला, वाय इज सबसेट ऑफ एक्स. बघा द सिम्बॉल, आता हे जे सिम्बॉल आहे सबसेटचं स्टँड्स फॉर इज अ सबसेट ऑफ, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, इज कंटेन इन. ओके, हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरून आपण सबसेटची डेफिनेशन काय सांगू शकतो की बघा अ सेट ए इज, बघा अ सेट ए इज सेट टू बी सबसेट ऑफ बी, म्हणजे काय की कोणता तरी सेट ए आहे तो बीचा सबसेट आहे सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एचे सगळे इलेमेंट कशामध्ये प्रेझेंट पाहिजे, बी मध्ये प्रेझेंट पाहिजे. म्हणजेच एव्हरी इलेमेंट ऑफ ए इज ऑल्सो अन इलेमेंट ऑफ बी. त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, ए हा बीचा काय आहे, सबसेट आहे. ओके, म्हणजे आपण एखाद्या क्लासचा काय भाग आहोत तर आपण त्या क्लासचा एक काय आहोत, सबसेट आहोत. ओके, त्या फॉर्ममध्ये. परत नंतर इन अदर वर्ड, दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर बघा की ए इज सबसेट ऑफ बी, जर ए हा बीचा सबसेट असेल तर इफ व्हेनेवर ए ॲप्सिलॉन ए, म्हणजेच काय की समजा आता ए जो इलेमेंट आहे हा ए इलेमेंट समजा एचा म्हणजेच काय की सेट एचा इलेमेंट आहे आणि तो इलेमेंट परत नंतर बीचा पण इलेमेंट आहे. म्हणजेच काय की बघा कॉमन इलेमेंट आपल्याला काय होतो या ठिकाणी पाहायला भेटतो, सेट म्हणजेच काय की ए दोन्ही पण सेटमध्ये पाहायला भेटतो. बघा इट इज ऑफ्टेन कन्व्हिनियंट टू, बघा यूज द सिम्बॉल, त्यावेळेस त्या ठिकाणी सिम्बॉल कोणतो वापरतो आपण, ॲरोसारखं सिम्बॉल वापरतो, त्यालाच काय म्हणतो आपण, इम्प्लाइज म्हणतो, विच मीन्स इम्प्लाइज. ओके, युजिंग दिस सिम्बॉल वी कॅन राईट द डेफिनेशन ऑफ द फॉलोज, म्हणजेच काय की याचे डेफिनेशन आपण काय लिहू शकतो, म्हणजेच काय की समजा आता माझ्याकडे दोन सेट आहेत, दोन सेटमध्ये कॉमन इलेमेंट आपल्याला जर असतील तर त्यावेळेस त्या ठिकाणी ए इज अ सबसेट ऑफ बी. आणि परत नंतर बघा इफ ए ॲप्सिलॉन ए, म्हणजेच काय की नॉर्मली जो काय ए हा इलेमेंट आहे सेट ए मध्ये पण आहे आणि इम्प्लाइज दॅट द ए इज ॲप्सिलॉन बी, किंवा ए हा इलेमेंट बीचा पण आहे, त्यावेळेस ए हा बीचा काय होणार आहे, सबसेट होणार आहे. ओके, मग याच्यावरून आपण काय लिहू शकतो त्याला, मग या ठिकाणी जर विचार केला तर बघा की वी रीड द अबोव स्टेटमेंट ॲज ए इज सबसेट ऑफ बी. ए हा काय आहे, बीचा सबसेट आहे, कारण की नॉर्मली ए मध्ये जे काही इलेमेंट आहेत ते बी मध्ये आहेत. अँड इफ बघा इफ ए इज इलेमेंट ऑफ ए इम्प्लाइज दॅट, बघा ए इज सबसेट ऑफ बी इफ ए इज इलेमेंट ऑफ ए, म्हणजेच काय की स्मॉल ए इज इलेमेंट ऑफ सेट ए इम्प्लाइज दॅट. ओके, त्या ठिकाणी काय ए इज ओके ऑल्सो इलेमेंट ऑफ बी. ओके, या फॉर्ममध्ये. आणि समजा ए हा बीचा जर सबसेट नसेल, इफ ए इज नॉट सबसेट ऑफ बी, ज्यावेळेस सबसेट नसेल त्यावेळेस आपण त्याला काय लिहू शकतो, वी राईट ए इज नॉट सबसेट ऑफ बी. ओके, या फॉर्ममध्ये. ओके, बघा म्हणजेच काय की नॉर्मली आता या ठिकाणी हे जर एक्झाम्पल आपण बघितलं, ए ॲप्सिलॉन ए आणि परत नंतर ए ॲप्सिलॉन बी, या एक्झाम्पलचं जर आपण बघितलं तर म्हणजे समजा कोणता तरी सेट ए आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ए हा इलेमेंट आहे आणि परत कोणता तरी सेट बी आहे आणि त्याच्यामध्ये इलेमेंट कोणता आहे, ए आहे, बी आहे. ओके, असं काही ना काहीतरी आहे. आता मला सांगा ए हा इलेमेंट आपल्याला कशामध्ये पाहायला भेटतो, म्हणजेच काय की सेट ए मध्ये पण पाहायला भेटतो आणि ए हा इलेमेंट आपल्याला कशामध्ये पाहायला भेटतो, सेट बी मध्ये पण पाहायला भेटतो. म्हणजे मला सांगा आता या ठिकाणी सेट पूर्ण ए, म्हणजेच काय की सेट ए पूर्ण कशामध्ये पाहायला भेटतो आपल्याला, बी मध्ये. म्हणजेच या ठिकाणी ए हा
बीचा काय झाला, सबसेट झाला, की ज्यामध्ये इफ कधी ए ॲप्सिलॉन ए अँड किंवा इम्प्लाइज ए ॲप्सिलॉन त्या ठिकाणी काय होतंय बी. ओके, ह्याला काय म्हणतो आपण, म्हणजेच त्याला युजिंग दिस सिम्बॉल त्याला रीड कसं करतो आपण, ए इज सबसेट ऑफ बी इफ कधी ए इज अन इलेमेंट ऑफ सेट ए, ए हा सेट ए चा इलेमेंट आहे, इम्प्लाइज दॅट ओके ए इज अन इलेमेंट ऑफ सेट बी. ओके, त्या फॉर्ममध्ये. आणि ज्या वेळेस आपण एखाद्या वेळेस एखादा सेट नसेल, तर समजा ए हा बीचा सेट नाहीये, तर आपण काय लिहितो, ए इज नॉट सबसेट ऑफ बी, म्हणजे वी राईट ए इज नॉट सबसेट ऑफ बी. ओके, चला मग बघा आता नेक्स्ट वी मे नोट दॅट ओके फॉर बघा ए सेट ए, म्हणजेच काय की बघा सेट ए टू बी अ सबसेट ऑफ बी, म्हणजेच काय की समजा सेट ए हा बीचा काय आहे, सबसेट आहे. ओके, आता बरोबर लक्षात द्या, याच्यानंतर सगळे सेंटेन्स आपल्याला महत्त्वाचे आहेत. आता वरचा आता एक्स वायचं थोडंसं आपण एक्झाम्पल बघू. समजा आता या ठिकाणी मला सांगा, समजा आता एक्स कशाचा सेट आहे, सेट ऑफ ऑल स्टुडंट इन युअर स्कूल. आता समजा स्कूलमध्ये समजा वर्ग पहिलीमध्ये 2 विद्यार्थी, वर्ग तिसरीमध्ये 4 विद्यार्थी, इकडं 5 विद्यार्थी, असे काही ना काहीतरी विद्यार्थी वर्ग 7व्यापर्यंत आहेत. तर टोटल विद्यार्थी किती झाले या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी जर विचार जर केलं तर किती 9, 10, 11 विद्यार्थी झाले. आता मला सांगा सेट म्हणजेच काय की नॉर्मली पहिलीमध्ये किती विद्यार्थी आहेत, 2 विद्यार्थी आहेत. आता हे 2 विद्यार्थी मला सांगा ह्या सगळ्यांचा सेट किती झाला, समजा मी वाय मानतो. आता सगळे म्हणजेच काय की आता या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला कोणते विद्यार्थी पाहायला भेटतात त्या ठिकाणी, सेट एक्सचे विद्यार्थी, म्हणजेच काय की नॉर्मली वर्ग पहिल्याचे विद्यार्थी पाहायला भेटतात. म्हणजेच त्या ठिकाणी सेट एक्स हा म्हणजेच काय की सेट वाय हा काय असणार आहे, सेट एक्सचा काय असेल, सबसेट असेल. किंवा नॉर्मली थोडंसं एक्झाम्पल उलटं झालं बघा. समजा आता काहीतरी 6वीचा वर्ग आहे, 6वीच्या वर्गामध्ये काही ना काहीतरी त्या ठिकाणी 5 विद्यार्थी. ओके, 5 विद्यार्थी आपल्याला काय होतात त्या ठिकाणी पाहायला भेटतात. तर तेच विद्यार्थी आपल्याला पूर्ण शाळेमध्ये पण काय होतात त्या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे समजा 120 विद्यार्थ्यापैकी 5 विद्यार्थी म्हणजे त्या शाळेचेच विद्यार्थी, म्हणजे वाय हा एक्सचा काय झाला त्या ठिकाणी, सबसेट झाला. ओके, म्हणजेच वाय इज अ सबसेट ऑफ एक्स. ओके, या मध्ये आपण त्याला असं दाखवू शकतो. परत नेक्स्ट बघा, आता वी मे नोट दॅट द ए टू बी द सबसेट ऑफ बी. ओके, आता समजा ए हा बी साठी म्हणजेच काय की समजा ए हा बीचा काय सबसेट आहे, त्यावेळेस आपण काय म्हणतो बघा की ऑल दॅट इज नीडेड. ओके, बघा ऑल दॅट इज नीडेड दॅट एव्हरी इलेमेंट ऑफ ए इज इन बी. म्हणजेच काय की नॉर्मली ज्यावेळेस आपल्याला सेट ए हा सेट बीचा सबसेट आहे आपल्याला असं म्हणता येईल, त्यावेळेस सेट ए मधले सगळे इलेमेंट कशामध्ये पाहिजे, सेट बी मध्ये पाहिजे. समजा आता सेट ए लिहितो मी बघा 1 2 3 4 5. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली समजा हा सेट ए आहे. ओके, आणि परत नंतर आता सेट बी. ओके, सेट बी लिहितो बघा 1 2 3 4 5 आणि 6. आता बघा सेट ए चे सगळे इलेमेंट 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. सेट ए चे सगळे इलेमेंट कशामध्ये त्या ठिकाणी सेट बी मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्यावेळेस बघा की म्हणजेच काय की ए टू बी द सबसेट ऑफ बी, समजा ए हा बीचा आपल्याला सबसेट म्हणायचा आहे, तर त्यावेळेस त्या ठिकाणी म्हणजेच काय की जे काही एव्हरी इलेमेंट ऑफ इलेमेंट काय सेट ए इज इन बी, म्हणजेच काय की नॉर्मली सेट ए मधले सगळे इलेमेंट कशामध्ये पाहिजे आपल्याला, सेट बी मध्ये पाहिजे. ओके, त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, त्याला सबसेट असं म्हणतो. म्हणजे ए हा बीचा काय आहे, सबसेट आहे, त्याला आपण या नोटेशननं काय करत असतो, डिनोट करत असतो. बघा परत नंतर इट इज पॉसिबल दॅट एव्हरी इलेमेंट ऑफ बी, म्हणजेच काय की बघा इट इज पॉसिबल दॅट एव्हरी इलेमेंट ऑफ बी मे ऑर मे नॉट बी इन ए. समजा आता नॉर्मली त्या ठिकाणी बीचे सगळे इलेमेंट जर कशामध्ये नसतील, त्या ठिकाणी ए मध्ये नसतील, तर त्या ठिकाणी इफ इट इज सो हॅपन दॅट एव्हरी इलेमेंट ऑफ बी इज ऑल्सो इन ए, देन वी से बघा देन वी शाल ऑल्सो हॅव बघा बी इज सबसेट ऑफ ए. म्हणजेच काय की नॉर्मली बघा आता ए चे सगळे इलेमेंट कशामध्ये असतील, बी मध्ये असतील, आणि बी चे सगळे इलेमेंट कशामध्ये असतील, ए मध्ये असतील. बघा आता समजा 2 सेट मी परत लिहितो. हे वाक्य काय सांगते, समजा 2 सेट मी परत लिहितो ए आणि बी. समजा इथं काय 1 2 3. ओके, आणि परत नंतर बी हा सेट घेतला मी, बी या सेटमध्ये 1 2 3. आता बघा दोघांमध्ये पण इलेमेंट कसे आहेत, सारखे आहेत. मग आता बघा या ठिकाणी मला सांगा ए चे सगळे इलेमेंट कशामध्ये प्रेझेंट आहेत, बी मध्ये, आणि बी चे सगळे इलेमेंट कशामध्ये प्रेझेंट आहेत, सेट ए मध्ये. आता ए चे सगळे इलेमेंट बी मध्ये प्रेझेंट आहेत, बी चे सगळे इलेमेंट सेट ए मध्ये काय प्रेझेंट आहेत. तर याच्यावरून काय लिहू शकतो मी, ए हा बी चा सबसेट होऊ शकतो आणि बी हा ए चा सबसेट होऊ शकतो. ओके, म्हणजेच त्यावेळेस त्या ठिकाणी बघा
ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए. म्हणजेच यालाच मी कसं लिहू शकतो, डबल इम्प्लाइज. ओके, आता मला सांगा मग अशी जर कंडिशन असेल तर त्यावेळेस ए हा कशाच्या इक्वल असणार आहे, बीच्या इक्वल असणार आहे. हे सेंटेन्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे सेंटेन्स बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं की नॉर्मली ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए इम्प्लाइज दॅट. ओके, त्यावेळेस त्या ठिकाणी ते दोन्ही सेट कसे असतात, इक्वल सेट असतात. ए इज इक्वल टू बी व्हेअर आता हे जे चिन्ह आहे त्या चिन्हाला काय म्हणतो आपण, इज अ सिम्बॉल फॉर टू वे इम्प्लिकेशन. म्हणजेच काय की नॉर्मल त्यालाच काय म्हणतो आपण, डबल इम्प्लिकेशन असं म्हणतो किंवा डबल इम्प्लाइज असं म्हणतो. अँड इज युजली रीड ॲज इफ अँड ओनली इफ. आणि त्यालाच आपण कसं रीड करू शकतो, इफ अँड ओनली इफ असं रीड करतो. आणि ब्रीफली त्याला कसं लिहित असतो आपण, IFF असं लिहित असतो. ओके, हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. आता काय काय लिहून घ्यायचं बघा, हे नॉर्मली एवढं सेंटेन्स. ओके, परत नंतर हे कसं यूज करतात ते, आणि त्याचं नाव काय, डबल इम्प्लाइज पण त्याला म्हणू शकतो आणि इफ अँड ओनली इफ पण त्याचं नाव आहे. ओके, ते बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं. ओके, चला एकदा काय करा, एवढं लिहून घ्या. ओके, चला बघा नेक्स्ट. आता इट फॉलोज फ्रॉम द अबव डेफिनेशन. म्हणजेच काय की वरच्या डेफिनेशन आपण काय सांगू शकतो बघा, या ठिकाणी जर थोडासा विचार जर केला तर एव्हरी सेट ए इज सबसेट ऑफ इट सेल्फ. म्हणजेच काय की नॉर्मली जो काय प्रत्येक सेट आहे हा स्वतःचा काय असतो, सबसेट असतो. म्हणजेच बघा आता या ठिकाणी सेट ए. ओके, आता सेट हे म्हणजेच काय की नॉर्मली सेट ए हा काय स्वतःचा सबसेट आहे, कारण की नॉर्मली स्वतःचे एलिमेंट स्वतःमध्येच आहेत ना. ओके, म्हणजे मी असं लिहू शकतो, ए इज सबसेट ऑफ ए असं लिहू शकतो. परत नंतर बी इज सबसेट ऑफ बी. ओके, लिहू शकतो. म्हणजेच एव्हरी सेट ऑफ ए, बघा सेट ए इज सबसेट ऑफ इट सेल्फ. परत नंतर बघा म्हणजे ए इज सबसेट ऑफ ए, याच्यावरून काय लक्षात ठेवायचं की नॉर्मली प्रत्येक सेट हा स्वतःचाच एक काय असतो, सबसेट असतो. मग सिन्स द, बघा आता या ठिकाणी एम्प्टी सेट बघा, सिन्स द एम्प्टी सेट फाय हॅज नो इलेमेंट. फाय हा काय, नो इलेमेंट आहे. ओके, म्हणजेच काय की सेट फाय म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी कोणते इलिमेंट असणार आहेत का, नाही. म्हणून आता हे सेंटेन्स बरोबर लक्षात ठेवायचं. कोणतं सेंटेन्स लक्षात ठेवायचं, वी ॲग्री टू से दॅट. कशासाठी बघा, फाय इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. कोणताही सेट घ्या, कोणताही. ओके, तर फाय हा त्याचा एक सबसेट असतो, म्हणजे असतोच. ओके, बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं. फाय हा कोणताही जगातील कोणता एक सेट उचला त्याचा काय असणार आहे, त्या ठिकाणी सबसेट आपल्याला काय होणार आहे, पाहायला भेटणार आहे. ओके, मग आता वी नाव कन्सिडर द सम एक्झाम्पल्स. ओके, चला आता याच्यामधले हे 2-3 सेंटेन्स आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. कोणते कोणते सेंटेन्स महत्त्वाचे आहेत बघा या ठिकाणी, की फाय इज अ सबसेट ऑफ, ओके, एव्हरी सेट. ओके, म्हणजे हे पण काय महत्त्वाचं आहे. आणि एव्हरी सेट ए इज सबसेट ऑफ इट सेल्फ, हे पण काय महत्त्वाचं आहे. ओके, चला एकदा काय करा, लिहून घ्या. ओके, जे जे हायलाईट केले तेवढंच लिहून घेतलं तरी चालेल. ओके, बघा आता द सेट क्यू ऑफ रॅशनल नंबर इज अ सबसेट ऑफ आर. आता मला सांगा आर काय या ठिकाणी, रिअल नंबर आहे. आता रिअल नंबर हे 2 प्रकारे काय होते त्या ठिकाणी डिवाइड होतात, एक रॅशनल नंबर आणि दुसरं काय, इरॅशनल नंबर. ओके, मग बघा की सेट ई, बघा द सेट क्यू ऑफ अ रॅशनल नंबर, ओके, इज अ सबसेट ऑफ सेट आर ऑफ रिअल नंबर. म्हणजे काय की नॉर्मली जे काय रिअल नंबर, आता रिअल नंबर 2 भागामध्ये काय झाले, डिवाइड झालेले आहेत. कोणते कोणते, एक रॅशनल नंबर आणि एक इरॅशनल नंबर. आता मला सांगा रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर. आता रिअल नंबर, आता रिअल नंबरमध्ये काय पाहायला भेटतं आपल्याला, रॅशनल. ओके, आणि परत नंतर कोणते पाहायला भेटतात, इरॅशनल. आणि हे दोघं कोणाचा भाग आहेत, रिअलचा. आता मला सांगा मग जे काय क्यू जे आपण काय म्हणतो रॅशनल नंबर म्हणतो ते कोणाचा सबसेट असणार आहे, रिअल नंबरचा. ओके, म्हणजेच आता हे परीक्षेमध्ये असे नोटेशन देतात, आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि आपल्याला कधी समजते, जर आपण सगळ्या गोष्टी केल्या तर. मग बघा द सेट क्यू ऑफ अ रॅशनल नंबर इज अ सबसेट ऑफ सेट आर ऑफ अ रॅशनल नंबर अँड वी राईट. ओके, त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो, मग बघा क्यू इज अ सबसेट ऑफ आर. म्हणजेच काय की क्यू हा काय आहे, आरचा सबसेट आहे. ओके, चला एवढं काय करा, लिहून. चला एक्झाम्पल लिहून घ्यायचं. म्हणजेच यामध्ये कसं होणार आहे बघा, ए सेट काय दिलाय, 1 2 3 1 2 5 दिलाय, 1 3 5 दिलाय. आणि बी इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अन ऑड नॅचरल नंबर. ओके,
लेस दॅन 6. आता लेस दॅन 6 वाले ऑड नॅचरल नंबर कोणते कोणाचे आहेत? 1 3 5 येणार आहे. आता मला सांगा ए हा बी च्या इक्वल आहे, म्हणजे ए हा बी चा सेट आहे, बी हा ए चा सेट आहे, म्हणून ए इज इक्वल टू काय येणार आहे? बी येईल. परत चौथं एक्झाम्पल बघा. लेट आता ए सेट मध्ये काय काय आहेत? ए ई आय ओ यू आहेत आणि बी या सेट मध्ये काय ए बी सी डी आहे. आता मला सांगा या ठिकाणी याच्यामधला ए हा बी चा सबसेट होईल का? नाही. आणि बी हा ए चा सबसेट होणार आहे का? नाही. कारण की नॉर्मली सबसेट होण्यासाठी एलिमेंट कॉमन पाहिजे. देन ए इज नॉट सबसेट ऑफ बी अँड ऑल्सो बी इज नॉट सबसेट ऑफ ए. ओके, ते बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. ओके.